स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। माझे सहकारी मित्र आदरणीय जयराजदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमदार आदरणीय सदाभाऊ खोत, या विभागाचे खासदार आणि आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय धैर्यशील दादा माने, जयराजदांच्या तालमीमध्ये तयार होत आहेत ते या विभागाचे आमदार आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख, व्यासपीठावरती उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं, ते गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली ते आदरणीय मंगेशजी चिवटे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित आमचे स्नेही आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांतदादा पाटील, शिवसेनेचे नेते आणि माझे सहकारी मित्र आदरणीय गौरवभाऊ नायकवडी, आदरणीय CB अप्पा, आदरणीय सुखदेव तात्या, शिवसेनेचे नेते आदरणीय सागर मुलगुंडे, व्यासपीठावरचे सगळे नेते मंडळी, जयराज, CB अप्पा यांच्यावरती प्रेम करणारे, त्यांच्या कुटुंबावरती प्रेम करणारे, या भागात ते सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी, सगळ्या माझ्या माता भगिनी, बंधू आणि भगिनींनो, भाऊ किती वेळ भाषण करायचं याची मर्यादा आपण सगळ्यांनीच घालून घेतली आहे। कार्यक्रम सुरू व्हायला बराच उशीर झाला आहे, पावसाचा अंदाज नाही पण जेवणाचा वास तर यायला लागलाय, त्यामुळे मनोगत किती वेळ व्यक्त करायचं हे निश्चितपणे त्याला मर्यादा या ठिकाणी घालून मी बोलणार आहे। 4 दिवसापूर्वी सांगलीवाडीमध्ये एक कार्यक्रम झाला होता आणि सगळ्या पक्षाचे नेते त्या व्यासपीठावरती उपस्थित होते आणि मी त्या भाषणामध्ये सुरुवातीलाच सांगितलं की सुहास बाबर एक असा कार्यकर्ता आहे की त्याच्या मतदारसंघातल्या बाहेर 1 मिलीमीटर सुद्धा मी कधी पाऊल ठेवत नाही। आणि मग जाहिरातचा कार्यक्रम ज्यावेळेला स्वीकारला त्याला मतदारसंघाच्या बाहेर न पडणारा माणूस, जिल्ह्यातल्या सगळ्या अवघड मतदारसंघात म्हणजे शिराळा आणि वाळव्यात यायचं म्हटल्यानंतर भाऊ थोडा विचार करावा लागतो आम्हाला। किरकोळ माणसं आहे आम्ही, तब्येतीनं पण किरकोळ आहे, स्वभावानं पण किरकोळ आहे, त्यामुळे या भागामध्ये येताना थोडासा जास्त विचार करावा लागला। पण कामेरी हे असं गाव आहे की या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत संवेदनशील, मला असं वाटतं की सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सैनिक या गावामध्ये असतील, कलाकारसुद्धा चिवटेसाहेब या गावामध्ये भरपूर आहेत आणि लेखकसुद्धा ह्या गावामध्ये भरपूर आहेत। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की गेल्या 25-30 वर्षाची जयराज आणि माझी जी मैत्री आहे त्या मैत्रीसाठी मी या कार्यक्रम स्वीकारला आणि जयराजला शुभेच्छा देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला। अनेक वक्त्यांनी जयराजच्या बाबतीमध्ये खूप मनोगत व्यक्त केलं, यापूर्वीही जयराजचे अनेक वाढदिवस झाले होते, पण सत्यजित भाऊ जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर कदाचित हा वाढदिवस मोठा जयराज आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी आयोजित केलेला दिसतोय। मला गौरव भाऊंचं एक भाषण तेवढं या ठिकाणी एक मुद्दा अत्यंत मला आवडला। मी जयराजला 25 वर्ष झालं आप्पा बघतोय आणि सगळ्या मनोगतामध्ये सगळ्यांनी सांगितलं की अत्यंत सालस शांत स्वभावाचा माणूस जयराज मी खूप पहिल्यापासून बघतोय।
मला विशेष वाटायचं की छगन बापूंचा नातू हा स्वभावानं असा कसा आहे. तर मी जयराला ज्या ज्याला बघितलंय, कारण असं म्हटलं जातं की आजोबांचे गुण सगळे नातवामध्ये येत असतात. आणि जयराज ज्यावेळेला कॉलेजला होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली आणि शिराळा आणि वाळवा या 2 गावात, या 2 तालुक्यातली जी मुलं शिक्षणासाठी सांगलीला होती त्या मुलांसाठी त्यांनी एक संघटना चालू केली होती आणि त्याला शिवा नाव दिलं होतं. तुम्ही शिवा म्हणजे शिराळा आणि वाळवा अशा 2 तालुक्यांमध्ये त्यांनी शिवा संघटना स्थापन करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या मुलांसाठी काम करण्याचा त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला होता. ज्या छगन बापूंनी या पंचायत समितीचं सभापतीपद, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भोगलं होतं, त्यांचा वारसा समर्थपणे आप्पांनी चालवला. आणि आज त्यांच्यानंतर निश्चितपणे जयराज समर्थपणे हा राजकीय समाजकारणाचा वारसा त्या ठिकाणी चालवत असतात. फक्त झालं काय, गौरवभाऊ, तुमची जी अपेक्षा आहे की जयराजने थोडं आक्रमकपणे वागलं पाहिजे थोडं, कारण आम्ही वाळव्याची शिराळ्याची माणसं बघितलं होतं भाऊ, अहो धडकून गेलं तरी आमच्यासारखा मुडकून पडायचं खाली, बोलायला ताट, वागायला एकदम जबरदस्त. पण जयराज थोडा आमचा त्यातला वेगळा निघाला. त्याला कारण असं झालं की ज्या वेळेला मूळचं काँग्रेस सांगलीमध्ये असताना प्रतीकदादा आणि विशालदादा आणि आता सत्यजित भाऊ, म्हणजे इतकी गोड बोलणारी माणसं जयराजच्या आयुष्यात आली की जयराज काय अजून गौरव भाऊ आपला आक्रमक बोलण्याच्या ह्याच्यात नाही. जरा थोडं तुमच्याकडे थोडंसं जर घेतलं निशिकांतदादा आणि तुमच्याकडं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये चांगला मोठा फरक होईल. हा दादा केंद्रबिंदू आहेत. मी जयराजला अनेक वर्ष त्या ठिकाणी होते. 25 वर्षाची आमची मैत्री आहे. कॉलेजच्या आयुष्यामध्ये या निमित्तानं असताना, कॉलेजला असताना जयराजच्या कुटुंबामध्ये राजकीय यश अपयश आलं असेल, या सगळ्या अवस्थेमध्ये मी आणि जयराज गेले अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी बरोबर होतो. ज्यावेळेला माझेही वडील आमदार नव्हते त्यावेळी कधी आमच्या मैत्रीमध्ये त्याला ताटाटूट झाली नव्हती. एकाच जयराजच्या मनोगताच्या वेळी जयराज एकदा भावूक झाले आणि मला असं वाटतं की त्या कुटुंबावरती ज्यावेळेला सगळ्यात मोठा प्रसंग आला, जयराजची बहीण ज्यावेळेला गेली होती त्यावेळेला तुटलेला जयराज मात्र मी अगदी जवळून बघितला होता. त्यावेळेला मला असं थोडी भीती होती की तुम्ही त्यातनं सावरताय का नाही सावरताय, पण तुम्ही थोडा वेळ जरी घेतला असला तर त्यातून बाहेर आला. कदाचित त्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही राजकारणात थोडं मागं पडला असेल, पण तुम्हाला माझी विनंती आहे, कुटुंबावरती असे अनेक प्रसंग येतात. मी तर 1.5 वर्षामध्ये 2दा ह्या प्रसंगातून त्या ठिकाणी आलोय. पण ज्या कुटुंबावरती समाजानं आपल्या नेतृत्वाची जबाबदारी दिलेली असती, ज्या कुटुंबावरती समाजानं समाजकारणाची जबाबदारी दिली असती, ती जबाबदारी आपण लिलिया पार पाडली पाहिजे. आपल्यावरती कसला प्रसंग आलाय याचं भान न ठेवता आपण जबाबदारी ती पार पाडली पाहिजे. तुम्ही त्यातून बाहेर पडलाय, इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सक्षमपणे काम करावं अशी या ठिकाणी मी विनंती तुम्हाला या निमित्तानं करायला आलोय. भाऊ, सगळ्यांनी मनोगतामध्ये सांगितलं. चिवटे साहेबांनी, आता मी सत्यजित भाऊला मग अशी म्हटलं की आमचं इलेक्शन संपलं, आता चिवटे साहेबांची निवडणूक आहे, त्यांनी आता त्यांचं बघावं असं त्यांना सांगत होतं. मग अशी निशिकांतदादांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं मागच्या झालं, 5 तुमचे होते, 3 आमचे होते आणि एकत्रित आल्याशिवाय आपल्याला घेतल्याशिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष होता येत नव्हतं. मी थोडासा स्वार्थी आहे, कारण जयराजचं काय आलंय, तुम्ही निशिकांतदादा म्हटले की जयराजला आटपाडीची मुलगी दिली, आटपाडीची मुलगी दिली. ज्या घरातली मुलगी दिली आहे ना ती माझी बहीण आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद महिला नाही, आता तेच सांगायला मी उभा राहिलोय. असं काय करतो, म्हणजे ज्या कुटुंबातली ती मुलगी आहे त्यांचे वडील विष्णुपंत हे गेले अनेक वर्ष अनिल भाऊंच्या बरोबर, म्हणजे अनिल भाऊंच्या पडत्या काळात, चांगल्या काळात ते अनेक वर्ष त्यांच्याबरोबर त्यावेळेला राहिले होते. फक्त माझी गंमत अशी झाली की जयराज त्यांचे जावाई झाले आणि त्यांनी पार्टी बदलली आमची. फक्त जयराजचा फायदा मला एवढाच झाला, निशिकांतदादा ते दुसऱ्या पार्टीत असताना सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीला मात्र त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली होती. आता तुम्ही सगळं ज्याला मांडत होता की जयराजना जिल्हा परिषदेची निवडणुकीला तिकीट मिळालं पाहिजे, जयराज जिल्हा परिषद सदस्य झाले पाहिजे, हे सगळं असताना आप्पा आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण डिक्लेअर झाले आणि ते महिला ओपन पडले. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे की कामेरी हा महिला पडावा. पेटा बांधून बसल्यात की राजकारणामध्ये, म्हणजे मी पंचायत समितीला सभापती होतो, जिल्हा परिषद उपाध्यक्ष होतो, एका गोष्टीचं जाणीव मात्र भाऊ झाले, इथं असल्याशिवाय मिळत नाही.
कदाचित असं असेल की तुमचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी ईश्वरानं अशी नियोजन केलं असेल की तुमच्या घरामध्ये ते पद यावं जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं, म्हणून ती व्यवस्था त्या ठिकाणी केली असेल. आटपाडीचा खानापूरचा सुपुत्र म्हणून, माझी बहीण म्हणून तेवढी अपेक्षा व्यक्त करणं काय भाऊ चुकीचं होणार नाही. मला असं वाटतंय की तुम्ही व्हा अगर नावा, आमची बहीण तेवढी व्हावी एवढी अपेक्षा मी या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करणार आहे. मी फारसं बोलणार नाही, पण ज्याचं तर एवढंच सांगतो की ह्या गावाचं आणि माझं एक ऋणानुबंध वेगळा आहे. आमच्या अनिल भाऊंचे जे सारथी होते गाडीचे, सर्जेराव पाटील, ते कामेरीचे आहेत. 1989 पासून ते 2025 पर्यंत आजही ते आमच्या गाडी सारथी करतात. जी त्यांनी पहिली निवडणूक भाऊंची केली होती, त्यांनीच पहिली निवडणूक माझी केली. आजही त्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ संबंध त्यांचे असल्यामुळे ह्या कामेरीवरती माझं विशेष प्रेम आहे, विशेष भावना आहेत. पण निश्चितपणे गमतीचे भाग सोडले तर मला असं वाटतंय जयराज, राजकारणामध्ये यश अपयश हे येत राहतं जात राहतं, त्याचं काय फारसा मनावर न घेता इथून पुढच्या निवडणुकीच्या निश्चितीसाठी तुम्हाला जिल्हा परिषद तुम्हाला मिळू दे, आमच्या बहिणीला मिळू दे, पण ते यश मिळवायचं असेल तर तुम्हाला आजपासून सगळे तुम्हाला त्या ठिकाणी कामाला आलं पाहिजे. मी तुम्हाला किती मदत करण्याची शंका माझी एवढीच आहे, म्हणजे लपवायसारखं काय नसते. तुम्ही बघितलं एका बँकेच्या निवडणुकीला, लपवायसारखं माझ्याकडे काय नसतं. यश तर यश, नो तर नो. निश्चितपणे ही व्यासपीठावरची मंडळी मात्र तुम्हाला तुमच्या विजयामध्ये खूप मोठी मदत करतील, त्यात कुठं कमी पडणार नाहीत. पण एक मित्र म्हणून, तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून सुहास बाबर तुमच्या विजयासाठी जी मदत लागेल ती सगळी मदत करण्याचं अभियोजन तुम्हाला या ठिकाणी देतो. मी खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला झालेल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, इथून पुढच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळो एवढी अपेक्षा देखील व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.